नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या इसळक येथील वैष्णवी देवी मातेच्या मंदिरात आज भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली आहे। अहमदनगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथे वैष्णवी देवी मातेचे मंदिर आहे। या मंदिरात अहमदनगर जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेरून देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। श्री क्षेत्र वैष्णवी देवीचे मंदिर काश्मीर येथे आहे। या ठिकाणी काही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याने नगर तालुक्यातील इसळक येथील वैष्णवी देवी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात। नवसाला पावणारी देवी असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातूनच नाही तर बाहेरून देखील मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात। नवरात्री उत्सवात देवीच्या नाकात नथ तसेच विविध प्रकारचे सोन्याचे विभूषण देवीला घातले जातात। त्यामुळे नवरात्री उत्सवामध्ये देवीची वेगळी रूपे भक्तांना पाहावयास मिळतात। या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। इसळक येथील वैष्णवी देवी मातेच्या मंदिरात 9 दिवस वेगळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी दररोज फराळाचे वाटप देखील करण्यात येते। वैष्णवी देवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांना येण्यासाठी आकर्षित करतोय। नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली वैष्णवी देवी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी येऊन भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदास सांगळे यांनी केले आहे। जय माता दी। वैष्णव माता देवस्थान रामनगरी शहर निंबळ नगरपासून 14 किलोमीटरवरती वैष्णव माता देवस्थान आहे। येथे आज घटस्थापना झालेली आहे आणि इथे आज आजपासून महाफराळाचं वाटप पहिल्या माळीपासून तर 9व्या माळीपर्यंत महाप्रसाद वाटप असतं। दसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो। इथे आराध्याचा कार्यक्रम चालतात आणि ज्योत मोठा देवी ते वैष्णव माता ही ज्योत बी आणली गेली आज। आणि घटस्थापना झाल्यामुळे आज भाविकांची गर्दी वाढलेली आहे। तरी भाविकांनी वैष्णव माता देवस्थानचा लाभ घ्यावा हीच इच्छा। जय माता दी। वैष्णव माता देवस्थान रामनगरी शहर। वैष्णव माता ही काश्मीरमध्ये आहे आणि वैष्णव मातेचं निंबळक इसळक निंबळक येथे वैष्णव माता देवस्थानची स्थापना 94 साली केली गेली। पण इथे ही मातेचं ठिकाण पूर्वी इथं कोरठाण हे नाव होतं। इथं रामप्रभू येऊन गेले, त्यामुळे इथं राम राहिल्यामुळे तर वैष्णव माताचं मंदिर हे मला हे स्वप्नात येऊन सांगितल्यामुळे इथे मंदिर स्थापन झालं। मंदिर स्थापन केल्यानंतर इथं भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात। काही लोकांनी इथं नवस केल्यानंतर ते फॉरेनला बी जातात गेलेले आहेत आणि इथले लोक आज बी पब्लिक येऊन इथं नवस बोलून त्यांची इच्छा पूर्ण करते माताची। त्यामुळे वैष्णव मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविक लाभ घ्यावे आणि महाप्रसाद लाभ घ्यावे। जय माता दी। 8व्या माळीवर तुळजापूरची पालखी येणार आहे, त्यामुळे भाविकांनी येथे त्याचा बी लाभ घ्यावा ही माता दी चरण प्रार्थना।